गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रियाज व्लॉग. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सोलार. चला बघूया. जुळलंय नात जीवा भावाचं वाटतंय आता बर. वन वन मिटली फुलतय भवती सपान हाय ते खर. जुळलंय नात जीवा भावाचं वाटतंय आता बर. वन वन मिटली फुलतय भवती सपान हाय ते खर. अडीनडीला जी घरासमोर काळी माती टाकलेली होती ती सगळी पसरवून टाकायचं काम आज झालं होतं. तिथेच उभे असताना आम्हाला एक बगळा पण दिसला. तो किड्यांच्या शोधामध्ये आलेला होता. तसेच दुपारनंतर आज मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार असल्यामुळे पूजा मांडून पण झाली होती. तसेच प्रसादासाठी आज घरी बनणार होती खीर. ती म्हणजे तांदळाची आणि ओल्या खोबऱ्याची. तर चला मी तुम्हाला दाखवते. सर्वात आधी दूध छान असं बॉईल करून घेतलं. ओल्या नारळाचं जी वरची साल असते ब्राऊन कलरची ती काढून घेतली. थोडंसं तांदूळ बॉईल करून घेतलं आणि ते बॉईल झालेल्या दुधामध्ये मिक्स केलं आणि त्याला छान अशी उकळी घेतली. त्यानंतर नारळाला छान असं बारीक किसून घ्यायचं आणि ते त्या बॉईल झालेल्या दुधामध्ये टाकायचं आणि परत छान मिक्स करून घ्यायचं. लगेचच त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं गोड लागतं तशी साखर ॲड करून घ्यायची आणि मिक्स करायचं. खीर छान बॉईल झाल्यानंतर तुपामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून खिरीला त्याचा तडका द्यायचा. झाली आपली खीर तयार. रात्री खूप थंडी असल्यामुळे आम्ही छान असं शेकोटी करून शेकलो. गुड नाईट. उद्या भेटू परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.